तसं देव सुद्धा प्रत्येकाची स्मरणवही लिहितो. आणि स्मरणवही कोणाची लिहितो ते तसं म्हटलं, धार्मिक आणि दुष्ट. आणि दुसरी कोणाची? सेवा करणारे, सेवा न करणार. दोघांची पण. जे सेवा करतायत त्यांची पण स्मरणवही, आणि सेवा करत नाही त्यांची. सगळ्यांच्या बघा 2 भाग सेक्शन केलेले, तिकडं डिपार्टमेंट असतं वेगवेगळं. मी सेवा करतो तर माझी स्मरणवही असणार आहे, जे वाजवतो त्याची स्मरणवही असणार आहे, जे गातात त्यांची स्मरणवही असणार आहे, जे खुर्च्या लावतात त्याची स्मरणवही असणार आहे. आता हे बायबलमध्ये दिले बरं का, मलाही माहित नव्हतं, पण प्रभूने ते मला सांगितलं की असं आहे, हे लक्षात ठेव. आणि मग तुझ्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करून त्याची टिपणं चालू आहे. आणि टिपणं करतात कोण? मग तुम्हाला आठवतं का उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या याकोब बेथेल या ठिकाणामध्ये गेला आणि त्यांनी दर्शन पाहिलं, धोंडाला एक उशा घेतला, उशीला डोक्याखाली धोंडा घेतला, आणि त्या धोंड्यावर निजल्यावर त्यानं पाहिलं एक शिडी स्वर्गाच्या दिशेने गेलेली आहे, ढगामध्ये आकाशात गेलेली आहे. आणि देवदूत चढत आणि उतरत होते. मग चढणारे देवदूत काय करत होते? काय दिवसभर याकोबानं केलं ना त्याची सगळी टिपणं त्याच्या माग माग फिरत होते. लक्षात ठेवा, तुम्ही बसलाय पण तुमची टिपणं चालू आहे, तुमच्याकडे बघत आहे बरं का, स्मरणवहीमध्ये. म्हणून म्हटलं गंभीर केव्हा बनाल ना, ज्या परमेश्वराच्या मंदिरात जाताना एक ट्रेडिशन, एक परंपरा, रविवारी चर्चला जायचे म्हणून जर तुम्ही जात असाल ना, तर लक्षात ठेवा तुमची टिपणं घेतली जातील. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात बसता, तुमचे हावभाव, तुमच्या चेहऱ्यावरचं असणारं एक्सप्रेशन, या सगळ्या गोष्टीच्या नोंदी ठेवल्या जातात. याच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. का तर बायबल सांगतं की तुमचा देव हा डिसिप्लिन देव आहे, एक शिस्तबद्ध देव आहे. न्याय तर होणार आहे, पण न्याय होताना तुमचं कर्म, आता नेमकं तुमचं कर्म काय? जे देवाचं भय धरणाऱ्या लोकांची चर्चा देव ऐकतो. किती डेंजर आहे हो. आम्ही धार्मिक लोक, आम्ही सात्विक लोक, आम्ही देवाचं वचन ऐकणारे, देवाच्या वचनाचं चिंतन करणारे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? देव धार्मिक लोकांचं बोलणं कान देऊन ऐकत असतो. धार्मिकाचे शब्द ना शब्द टिपले जातात. काय बोलता तुम्ही, कसले शब्द तुमच्या मुखातनं जातात, शास्त्र सांगतं. देव धार्मिकाच्या शब्दाकडं, जे चर्च मध्ये नाहीत त्यांचे शब्द नाही ऐकणार बरं का. त्यांचं पण आहे, तो म्हटलं जे